विभाग 3 राज्यशास्त्र विभाग पेपर नंबर 11 पाश्चिमात्य राजकीय विचार भाग 1 या पेपरमध्ये आपण 4 पाश्चिमात्य राजकीय विचारांचा अभ्यास पहिल्या सेमिस्टरमध्ये करणार आहोत व दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 4 पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा अभ्यास करणार आहोत. आत्ता पहिल्या सेमिस्टरमध्ये म्हणजेच 5वी सेमिस्टर जे असेल या सेमिस्टरसाठी जे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत जे आहेत ते म्हणजे प्लेटो, अरिस्टॉटल, निकोलो मॅकियावेली आणि रुसो या 4 विचारवंतांचे विविध विचार आपण पाहणार आहोत. कालच्या तासाला आपण प्लेटो या विचारवंताचा आपण जीवन परिचय हा भाग पाहिलेला आहे. मी कालच्या तासालाही सांगितलं आहे की कोणत्याही विचारवंताचा जीवन परिचय हा स्पष्ट करा असा प्रश्न तुम्हाला असणार नाही, परंतु एखाद्या विचारवंताची आपण माहिती घेत असताना त्या विचारवंताचा जीवन परिचय आपणास माहिती असणं आवश्यक आहे. कारण जीवन परिचयामध्ये त्या विचारवंताचा जे काही जीवन असेल त्याची जडणघडण कशी झाली यासंबंधीची माहिती येत असते. त्याचप्रमाणे त्याने जे विचार मांडले त्याचा तो कालखंड कोणता आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट होत असतं. त्याचप्रमाणे त्याने एखादा विशेष उल्लेखनीय कार्य केलं असेल, एखादी संस्था स्थापन केली असेल तर त्याचा उल्लेख त्यामध्ये येत असतो. तसं त्याने कोणते ग्रंथ लिहिले याचा उल्लेख त्यामध्ये येत असतो. याशिवाय त्याच्या विचारावरती कोणकोणत्या घटकांचा, कोणकोणत्या व्यक्तींचा, कोणकोणत्या परिस्थितीचा प्रभाव पडला याचाही अभ्यास, माहिती आपल्याला येत असते. आणि यातील काही भाग तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नांच्या मध्ये विचारला जातो. एखाद्या विशिष्ट अशा प्रकारचा ग्रंथ असेल, त्याचा तो कोणी लिहिला यासंबंधीचा भाग असेल, किंवा एखादी संस्था असेल त्याच्या स्थापनेसंबंधी असेल. याचबरोबर त्याचा कालखंड विचारवंताचा कोणता आहे, कारण विचारवंताच्या कालखंडावरती त्याचं विचार अवलंबून असतात. उदाहरणार्थ अरिस्टॉटलने गुलामगिरीचं समर्थन केलं हे आजच्या कालखंडामध्ये मान्य होण्यासारखं नाही, परंतु अरिस्टॉटलच्या कालखंडामध्ये या गुलामगिरीचं त्या ठिकाणी समर्थन करता येत नव्हतं. त्यावेळेला गुलामगिरी ही त्या ठिकाणी मान्य असलेली दिसून येत होती आणि त्यामुळं अरिस्टॉटलने त्या विचारामध्ये गुलामगिरीचं समर्थन केलं दिसून येतं. त्यामुळे त्याचा कालखंड कोणता, कोणत्या कालखंडामध्ये त्याने विचार व्यक्त केले, तिथली परिस्थिती काय आहे याचा आपल्याला माहिती असावी या उद्देशाने त्या ठिकाणी विचारवंताचा जीवन परिचय हा भाग आपण विचारात घ्यायचा आहे. त्यावरती त्याचे विचार अवलंबून असतात. जे विविध विचार व्यक्त केलेले असतात त्याची माहिती होण्यासाठी या ठिकाणी जीवन परिचय हा भाग विचारात घ्यायचा आहे. कालच्या तासाला आपण प्लेटो या विचारवंताचे जीवन परिचय पाहिला. प्लेटोचा जन्म अथेन्सजवळील एजिना बेटामध्ये ख्रिस्तपूर्व 427 मध्ये एका उमराव घराण्यात म्हणजे सुखी समृद्ध असलेल्या घराण्यात प्लेटोचा जन्म झालेला होता. प्लेटो हे त्याचं टोपण नाव आहे. प्लेटोच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्याचं खरं नाव अरिस्टॉटलीज हे नाव आहे, पण त्याच्या रुंद छातीमुळे त्याला प्लेटो हे टोपण नाव प्राप्त झालं. प्लेटोने सॉक्रेटिसचा शिष्य म्हणून त्या ठिकाणी प्लेटो हा सॉक्रेटिसचा शिष्य होता. ज्या सॉक्रेटिसला आपण पाहतो की सुळावरती चढवलं, त्याचा शिष्य म्हणून त्याने कार्य केलेलं आहे. म्हणजे त्याच्या विचाराचा प्रभाव निश्चितच प्लेटोवरती पडलेला आहे. प्लेटोच्या कालखंडामध्ये जी काही शासन पद्धती होती ती अन्यायी, अत्याचारी, जुलमी स्वरूपाची होती. त्याचा कळस झालेला होता. सॉक्रेटिसला 20 प्राशन
चा प्रयोग केला होता. त्यामुळे त्याच्या कालखंडामध्ये असलेल्या त्या लोकशाही, अल्पसंख्याक लोकशाही पद्धतीचा त्याला तिरस्कार वाटत होता. या अथेन्स ही जे नगर राज्य होतं त्यामध्ये सुधारणा व्हावी असं प्लेटोची भूमिका होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी विविध देशांशी प्रवास केला. त्याचप्रमाणे अथेन्समध्ये प्रगती होण्यासाठी अकॅडमीची स्थापना केली. त्याच्या मते ज्ञानी मनुष्य चांगलं राज्य चालवू शकतो, कारण अज्ञानामुळे जे काही लोकांच्यावर अन्याय अत्याचार झाले होते त्यांनी ते पाहिले होतं आणि त्यामुळे राज्यकारभार करणारी व्यक्ती ही ज्ञानी असावी याच भूमिकेतून त्यांनी अकॅडमीची स्थापना केली. जे राज्यकर्ते आहेत, विधिमंडळातील सदस्य आहेत, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा हेतू त्याचा जो होता तो म्हणजे राज्यकर्ते चांगले निर्माण व्हावे हीच भूमिका त्याची होती. त्याने 3 ग्रंथ प्रामुख्याने लिहिलेले आहेत. ते म्हणजे द रिपब्लिक, त्याचप्रमाणे दी पॉलिटिक्स आणि दी लॉज या 3 ग्रंथांची त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यामध्ये लॉज हा ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिक या ग्रंथामध्ये त्याने आदर्शावरती भर दिलेला दिसून येतो. आदर्श तत्व, काही गोष्टी आदर्श मानायच्या, तत्वज्ञ राज्यकर्ता निर्माण करण्यासाठी जी काही आदर्शात्मक भूमिका त्याने मांडली ती आदर्शात्मक भूमिका रिपब्लिकन या ग्रंथामध्ये दिसून येते. तर दी पॉलिटिक्स आणि दी लॉज, विशेषतः लॉज या ग्रंथामध्ये त्यांनी वास्तवता या घटकाच्या आधारे विचार व्यक्त केले आहेत. आदर्श राज्य प्रत्यक्षात निर्माण होणं कठीण आहे आणि त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे त्याने वास्तववादी विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो की आदर्शवाद हा वास्तवात येणं अवघड आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली दिसून येते. त्याचे वेगवेगळे विचार आपण पाहणार आहोत. हा जो जीवन परिचयाचा सारांश भाग मी या ठिकाणी सांगितला खालच्या तासाला आपण पाहिलेला आहे. प्लेटोचे विविध विचार हे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्लेटोचे समाजविषयक विचार, प्लेटोचा साम्यवादी सिद्धांत, प्लेटोचा तत्वज्ञ राज्यकर्ता, प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत, प्लेटोची आदर्श राज्याची संकल्पना आणि प्लेटोचे राज्यविषयक वर्गीकरण असे विविध विषय किंवा यावरती प्लेटोचे जे विचार आहेत ते आपण इथून पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जो भाग येतो तो म्हणजे प्लेटोचे समाजविषयक विचार. समाजाविषयी प्लेटोची काय विचार होते याची भूमिका त्याने समाजविषयक विचारामध्ये मांडलेली आहे. प्लेटोच्या मते मानवी गरजेतून समाज निर्माण झाला. मानवाच्या परस्पर गरजेतून समाजाची निर्मिती झाली. माणसांनी परस्परांच्या गरजांची पूर्ती केली असता समाज निर्माण होतो. मानवी इच्छा, आकांक्षा विविध असतात. भौतिक गरजा विविध स्वरूपाच्या असतात. मानवाला स्वतःच्या भौतिक गरजा स्वतः भागवणे अशक्य आहे. अन्न, वस्त्र, निवारा, लैंगिक सुख इत्यादी गरजांची पूर्तता करण्यासाठी मानवाला परस्पर सहकार्याची गरज असते. प्लेटोच्या मते समाजाच्या प्राथमिक अवस्थेत अगदी प्रारंभीच्या काळात माणसे जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी एकमेकाच्या सहवासात आले. त्यांच्या या समूहवृत्तीतूनच समाजाची निर्मिती झाली आहे. प्रत्येक व्यक्ती समाजासाठी काही सेवा करते आणि समाजातील इतर व्यक्तीकडून काही सेवा स्वीकारते. अर्थात परस्पर सहकार्यातून चाललेल्या
या सेवांच्या देवाणघेवाणीवर राज्यसंस्था अधिक लक्ष ठेवून त्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करते. राज्यसंस्थेची उत्पत्ती कशी झाली याच्या संबंधी सुद्धा प्लेटोने विचार व्यक्त केले. प्लेटोच्या मते मानवी समूह वृत्तीतून प्रथम समाज निर्माण झाला. परस्पर सहकार्याच्या भावनेतून समाज व राज्यसंस्था यांची निर्मिती झाली आहे. म्हणजे मानवाच्या परस्पर सहकार्याच्या भावनेतूनच समाज व राज्यसंस्था निर्माण झालेली आहे अशी भूमिका प्लेटोने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. राज्याच्या निर्मितीसाठी प्लेटोने आर्थिक कारणावर विशेष लक्ष दिलेलं आहे किंवा भर दिलेला आहे. सामाजिक व आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी समाजात श्रम विभागणीचे तत्व स्वीकारले गेले. प्रत्येक व्यक्ती आपल्या कला कौशल्यतेप्रमाणे समाजात सेवा करीत असते. व्यक्तीला समाजातील सर्व सेवा करता येत नाहीत. म्हणजे एकच व्यक्ती समाजातील सर्व प्रकारच्या सेवा करू शकत नाही, तर विशिष्ट सेवांच कौशल्यतेने करणे तिला शक्य असते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती सगळ्या सेवा करू शकत नाही, तर काही सेवाच ती कुशलतेने करू शकते, असं प्लेटोचं मत होतं. अशा प्रकारे समाजात विविध सेवांची देवाणघेवाण सुरू झाली. अर्थात या समाज व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसंस्थेची निर्मिती झाली. मानवी भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्यसंस्थेचा उदय झाला अशी भूमिका प्लेटोने व्यक्त केली. म्हणजे मानवाने निर्माण केलेल्या समाजावरती नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसंस्थेची निर्मिती झाली आणि मानवाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्यसंस्थेचा उदय झाला. प्लेटोने समाजविषयक विचार मांडताना समाजातील 3 वर्गांची विचार त्याने मांडले आहेत. 3 वर्गासंबंधी विचार मांडले आहेत. प्लेटोने समाज व्यवस्थेसंबंधी जे विवेचन केलेले आहे ते रिपब्लिक या ग्रंथात केले आहे. श्रम विभागणी आणि गुणश्रेष्ठता या 2 तत्वानुसार समाजात 3 वर्ग कार्य करीत असतात. म्हणजे श्रम विभागणीचं तत्व, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या अंगी असलेली गुणश्रेष्ठता या 2 तत्वाच्या आधारे समाजात 3 वर्ग कार्य करत असतात असं प्लेटोचं मत आहे. त्यामध्ये राज्यकर्त्यांचा वर्ग, दुसरा सैनिकांचा वर्ग आणि तिसरा श्रमिकांचा वर्ग, अशा प्रकारचे 3 वर्ग समाजात कार्य करीत असतात असं प्लेटोचे मत आहे. आता या 3 वर्गांच्या पैकी प्लेटोच्या मते ज्ञान, शौर्य, श्रम या 3 मूलभूत स्वरूपाच्या मानवी शक्ती आहेत. जे राज्यकर्ते वर्ग असेल, सैनिक वर्ग असेल, श्रमिकांचा वर्ग असेल, या वर्गांच्या मध्ये ज्ञान, शौर्य आणि श्रम या 3 मूलभूत स्वरूपाच्या मानवी शक्ती आहेत असं प्लेटोचं मत आहे. राज्यकारभार करणे, संरक्षण करणे आणि उत्पादन करणे या 3 कार्यासाठी अनुक्रमे त्याची योजना केलेली आहे. जे राज्यकारभार कोणी करावा, संरक्षण कोणी करावे आणि उत्पादनाचे कार्य कोणी करावे, या 3 कार्यासाठी त्यांनी
तीन वर्गांची योजना केली पाहिजे असं मांडलेलं आहे. तत्वज्ञ बुद्धिमान लोकांनी राज्य प्रशासन चालवून समाजाला मार्गदर्शन करण्याचे कार्य करावे. म्हणजे बुद्धिमान तत्वज्ञ व्यक्तीनेच राज्यकारभार करावा ही जी त्याची भूमिका आहे त्याला अनुसरूनच त्याने असं म्हटलेलं आहे की जे काही बुद्धिमान लोक असतील, तत्वज्ञ लोक असतील, त्यांनी राज्यकारभार चालवून समाजाला मार्गदर्शन करण्याचे कार्य करावं. दुसरं, सैनिकांनी समाजाचे संरक्षण करावं. आणि तिसरा, श्रमजीवी वर्गाने उत्पादनाचे कार्य करावे. अशा प्रकारे तीन वर्गाला तीन स्वरूपाची कार्य त्यांनी दिले आहेत. राज्यकर्त्या वर्गाला जो बुद्धिमान वर्ग आहे, तत्वज्ञ वर्ग आहे, त्यांनी राज्यकारभार करावा. जो शूर आहे, साहसी आहे, त्यांनी म्हणजे सैनिकांनी संरक्षणाचं कार्य करावं. आणि जो श्रमिकांचा वर्ग आहे त्यांनी उत्पादनाचं कार्य करावं. अशा प्रकारची भूमिका प्लेटोने व्यक्त केली आहे. म्हणजेच बुद्धी, साहस आणि वासना या तीन भावनांच्या प्रधानतेवर समाजामध्ये तीन वर्गांची उत्पत्ती होत असते असं प्लेटोचं मत आहे. बुद्धी, साहस आणि वासना किंवा भावना या तीन भावनांच्या प्रधानतेवर समाजातील तीन वर्ग यांची निर्मिती होत असते असं प्लेटोचं मत आहे. प्लेटोच्या मते वासनाप्रधान लोक कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. साहसप्रधान लोक समाजाचे संरक्षण करू शकतात. आणि बुद्धिप्रधान लोक राज्यकारभार उत्तम प्रकारे पार पाडू शकतात. प्लेटोने रिपब्लिक ग्रंथाच्या 3ऱ्या पुस्तकात या तीन वर्गांची निर्मिती एका काल्पनिक कथेच्या आधारावर किंवा काल्पनिक कथेच्या आधार घेऊन स्पष्ट केलेले दिसून येते. सर्व नागरिक जन्मभूमीत रुजून वाढून वृक्षाप्रमाणे भूमीच्या वर आले आहेत आणि त्यांचे एक नगर राज्य निर्माण झाले. परमेश्वराने या नागरिक निर्माण करताना काही नागरिकात इतर तत्वाबरोबरच सुवर्ण म्हणजेच ज्ञान मिसळले. त्यामुळे त्यांना राज्यकर्त्यांची शक्ती आली. सैनिक व शिपाई या नागरिकात रूपे म्हणजे साहस, शौर्य मिसळले. त्यामुळे ते समाजाचे संरक्षण करण्यासाठी समर्थ बनले. तर शेतकरी व व्यावसायिक नागरिकात लोखंड आणि पितळ यांचे मिश्रण कंसात श्रम घातले. त्यामुळे समाजाच्या गरजा भागवण्यासाठी वस्तू निर्मिती करण्याची शक्ती त्यांच्यात निर्माण झाली. अशा रीतीने प्लेटोने समाजातील तीन वर्गाची निर्मिती सांगून त्यांची कार्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट केलेली आहेत. पहिला जो वर्ग आहे तो म्हणजे तत्वज्ञ राज्यकर्त्यांचा वर्ग. समाजातील बुद्धिवादी ज्ञानी लोकांचा हा सर्वश्रेष्ठ वर्ग होय. प्लेटोच्या मते समाजातील बुद्धिवादी व ज्ञानी लोकांचा हा सर्वश्रेष्ठ वर्ग आहे असं त्याचं मत आहे. या वर्गाचं ज्ञान, शहाणपणा हा विशेष गुण आहे. समाजात ज्ञानी, हुशार व तत्वज्ञ अशा फार थोडी व्यक्ती असतात. या वर्गाने
आपल्या ज्ञानाचा उपयोग किंवा ज्ञानाच्या आधारे राज्यकारभार पाहून लोकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करावं असं प्लेटोचं मत आहे. दुसरा जो वर्ग आहे तो साहसी, शौर्य, धैर्य असणारा वर्ग आहे. म्हणजे ज्यांच्या अंगी साहस आहे, धाडस आहे, शौर्य आहे, धैर्य आहे, अशा प्रवृत्ती असणाऱ्या हा सैनिकांचा वर्ग होय. राज्याच्या संरक्षणासाठी सैनिक वर्गाची फार मोठी गरज असते. अगदी राज्याच्या निर्मितीच्या प्राथमिक अवस्थेपासून आज आधुनिक राष्ट्रराज्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर राज्याच्या संरक्षणासाठी सैनिकांची आवश्यकता असते. हे प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत आपल्याला दिसून येतं आणि त्याच भूमिकेतून राज्याच्या संरक्षणासाठी सैनिक वर्गाची फार मोठी गरज असते असं प्लेटोचं मत आहे. सैनिक वर्गाने शौर्याबरोबरच सभ्यता, स्वामीनिष्ठा, कर्तव्य तत्परता म्हणजे कार्यात सातत्याने तत्पर राहणे इत्यादी गुणांची जोपासना केली पाहिजे असं प्लेटोचं मत आहे. हा वर्ग साहसी, शौर्य, धैर्य असणारा वर्ग असून तो सैनिक वर्गाचं कार्य करेल, राज्याचं, जनतेचं, समाजाचं संरक्षण करण्याचं कार्य करेल. त्याचबरोबर त्याने स्वामीनिष्ठा, सभ्यता, कर्तव्य तत्परता या गुणांची जोपासना केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका प्लेटोची असलेली दिसून येते. तिसरा जो वर्ग आहे तो म्हणजे श्रमिक वर्ग. समाजातील भौतिक गरजा भागवण्यासाठी वस्तूंचे उत्पादन करणारा हा उत्पादक वर्ग होय. शेतकरी, कामकरी व इतर व्यवसाय करणारे लोक या सर्वांचा या वर्गामध्ये समावेश होतो. प्लेटोच्या मते हा वर्ग वासनाप्रधान, त्याला भावनाप्रधान असंही म्हटलं जातं, वासनाप्रधान किंवा भावनाप्रधान प्रवृत्तीचा असून तो फक्त श्रम करण्याच्या पात्रतेचा असतो. कारण भावनाप्रधान व्यक्तीने राज्यकारभार करणं हे योग्य नसतं, कारण तो भावनेच्या आहारी जातो आणि त्यामुळे राज्यकारभार करताना अनेक चुकीच्या गोष्टी होतो. तसंच भावनाप्रधान हा राज्याचं, जनतेचं संरक्षण करू शकत नाही, कारण भावनेच्या आधारे संरक्षण करणं अशक्य असतं. आणि त्यामुळं भावनाप्रधान व्यक्तीने श्रम करण्याची भूमिका त्याने पार पाडावी. उत्पादनाचं कार्य, वस्तूचे उत्पादन करणं हे कार्य या भावनाप्रधान व्यक्तीने करावं अशा प्रकारची भूमिका प्लेटोची असलेली दिसून येते. त्यासाठी श्रम करण्याची पात्रता अशा भावनाप्रधान व्यक्तीच्या अंगी असते अशी भूमिका प्लेटोने व्यक्त केली. वरील 3 वर्गाशिवाय त्या काळात अथेन्स नगर राज्यातील जनतेचा आणखी एक वर्ग होता. हा वर्ग गुलामांचा होता. परंतु प्लेटोने या वर्गाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्या काळात गुलाम व पशु यांना सारखीच वागणूक दिली जात असे. जे प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल यांच्या कालखंडामध्ये गुलामांची तुलना ही पशुप्रमाणे, जनावरांप्रमाणे केली जात होती आणि त्यामुळे त्यांचा विचार, गुलामांचा विचार प्लेटोने आपल्या सामाजिक जे वर्ग सांगितले त्या वर्गामध्ये कुठेही केले दिसून येत नाही. गुलाम हा आणि पशु यांना सारखीच वागणूक मिळत असेल. जनावरांप्रमाणे गुलामांची बाजारात विक्री होत असे. त्यांना चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुद्धा दिली जात असे. गुलामांना कोणताही नागरी हक्क दिला जात नव्हता. त्यामुळे
त्यांची नागरिकांच्यामध्ये गणनाही केली जात नव्हती. नागरिक म्हणून त्याची गणना केली जात नसे. तसंच प्राचीन काळात गुलामगिरीची प्रथा चालू होती, त्यामुळे प्लेटोने गुलामांच्या वर्गाकडे दुर्लक्ष केले असावे असे आपणास वाटते. एकंदरीत प्लेटोने ज्ञान, शौर्य व श्रम या 3 मानवी शक्तीच्या आधारे राज्यकर्ते, सैनिक व श्रमिक असे 3 वर्ग पाडून समाजातील प्रत्येक व्यक्तीला कामे वाटून दिलेले आहेत. असे वाटून दिलेले काम प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने पार पाडेल अशी प्लेटोची अपेक्षा होती. समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापले नियुक्त काम पार पाडित राहील की समाज व्यवस्था सुव्यवस्थित व आदर्श होईल असे प्लेटोचे मत होते. अशा प्रकारे प्लेटोने समाजामध्ये बुद्धिप्रधान, साहस आणि भावनाप्रधान या 3 घटकांच्या आधारे राज्यकर्त्यांचा वर्ग, सैनिकांचा वर्ग आणि श्रमिकांचा वर्ग असे 3 वर्ग समाजव्यवस्थेत पाडले. 3 वर्गांच्या आधारे समाजव्यवस्थेचं वर्गीकरण केलेलं दिसून येतं. अशा प्रकारे समाजविषयक विचार प्लेटोने स्पष्ट केलेले दिसून येतात. या ठिकाणी हा समाजविषयक वर्ग किंवा समाजविषयक विचार हा मुद्दा या ठिकाणी संपतोय. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.